ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानेश्वरीचे समालोचन भाग 16. अर्जुनाचं शब्दचित्र भाग 2. श्रीकृष्णांचं अर्जुनावरील प्रेम. श्रीकृष्णांचे अर्जुनावर किती प्रेम होते ते आपण श्रीकृष्णांच्या शब्दचित्रात पाहिलेच आहे. येथे संजय म्हणतो की हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे तरी बुझावीतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन रागावला तरी भगवंत त्याचा राग सहन करतात, तो रुसला तरी त्याची समजूत घालतात. त्यावरून त्याला वाटतं की भगवंतांना अर्जुनाचं वेडच लागलेलं आहे. आणखी एक कल्पना ज्ञानदेवानी केली आहे की तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण, ऐसिये मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातलेला आहे आणि अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. अर्जुन हा जणू उत्तेजक पदार्थ असल्यामुळं श्रीकृष्णांचं प्रेम दुणावतच जातं अशी मनोज्ञ कल्पना त्यांनी केलेली आहे. अर्जुनाचा वकिली बाणा. विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केल्यावर अर्जुनाने भगवंत आपली ती इच्छा पूर्ण करतीलच हे वकिली बाण्यानं सांगितलेले आहे. त्याला वाटतं की तुझे औदार्य स्वतंत्र, भगवंतांचं सामर्थ्य कृपा हे त्यांच्या स्वाधीन आहे. कृपा करताना ते पात्रतेचा विचार करत नाहीत. शिशुपालादी शत्रूंना सुद्धा ते वायाने मिशे पाहून मोक्ष देतात, तर अर्जुन त्यांचा मित्र आहे, भक्त आहे, मग ते त्याची इच्छा पूर्ण करणार नाहीत का, असा त्याने युक्तिवाद केलेला आहे. यात त्याचं वकिली कौशल्य दिसून येतं. विश्वरूपाला नमन. विश्वरूप पाहायला मिळाल्याबद्दल अर्जुनाला आनंद झालेला आहे. विश्वरूप दर्शन झाल्यानंतर देवाचे पाठ पोट कोणत्या दिशेला आहे हे न कळून आपण ज्या दिशेला तोंड करून बसला होता त्या बाजूला डोके टेकवून अर्जुनानं देवांना नमस्कार केला. नमो नमो या एका स्तुती वाचून त्याच्या तोंडात शब्दच येत नव्हते. तसेच विश्वरूपाचा सर्व संहारकपणा पाहून अर्जुन घाबरूनही गेला होता. पण मला भीती वाटते असे स्पष्टपणे न सांगता ज्ञानदेवांचा अर्जुन सर्व जगताला वाटणाऱ्या भीतीतून आपली भीती आडवळणानं सांगत आहे. एक सामान्य मनुष्य. एखादा मनुष्य घाबरला की त्याच्या विचारात विस्कळीतता येते, तो संदर्भहीन बोलू लागतो. ज्ञानदेवांचा अर्जुनही असेच बोलत आहे. जे होणारे आहे ते टळत नाही हे स्पष्ट करण्याकरता त्यांनी समुद्र मंथनाचे उदाहरण दिलेले. समुद्र मंथनातून अमृत प्राप्ती होऊन सुद्धा जर समुद्र घुसरत राहिले व त्यांना समुद्रातून विषप्राप्ती झाली असा उलटा क्रम त्यानं सांगितलेला आहे. अर्जुनाचा पश्चाताप. पश्चाताप दग्ध अर्जुनही ज्ञानदेवाने प्रभावीपणे रेखाटलेला आहे. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असे विश्वरूपधारी भगवंतांचं महात्म्य त्याला कळून आलं. आपण श्रीकृष्णांना एक सामान्य मानव समजत होतो, तसंच समजून आपण त्यांच्याशी कशा प्रकारचे आचरण केले त्याची सविस्तर यादीच अर्जुनाने प्रस्तुत केलेली आहे व त्याबद्दल त्याला दुःख होत आहे. अमृताचा सडा घालण्याच्या कामी उपयोग करावा, कामधेनूच्या बदल्यात शिंगरू खरेदी करावं, अशा नाना दृष्टांतातून त्याने आपला पश्चाताप व्यक्त केलेला आहे व अर्जुनाच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी आपलाही श्रीकृष्णाविषयीचा भाव प्रकट केलेला आहे. शब्दचित्र. श्रीकृष्णांनी त्याला आपण सर्वसंहारक रूप धारण करण्याचे कारण सांगितलं. त्यांचं ते बोलणं ऐकून अर्जुनावर काय परिणाम झाला त्याचे ज्ञानदेवानी वर्णन करून केवळ शब्दांच्या सहाय्यानं त्यांनी अर्जुन आपल्या डोळ्यापुढे उभा केलेला आहे. त्याच्या अंगावर शहारा आला. तो शहारा ते रूप पाहून वाटलेल्या भीतीचा होता की भगवंतांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल होता किंवा विश्वरूप दाखवल्याबद्दल कृतज्ञतेपोटी वाटलेल्या सुखाचा होता हे त्यांनी वाचकांवरच सोपवलेलं आहे. पण त्यामुळे त्याचं शरीर मात्र थरथर कापू लागलं. ते सुख किंवा भय हृदयापर्यंत पोहोचल्यामुळं तो पायापर्यंत वाकला. कसा बसे त्याने हात जोडले आणि आपले मस्तक भगवंतांच्या पायावर टेकवलं. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले, वाचा सद्गतीत झाली. प्रेमळ आई बापाप्रमाणे आपला हट्ट पुरवल्याबद्दल तो अत्यंत कृतज्ञ आहे. परंतु विश्वरूपाला आलिंगन देता येत नसल्यामुळं भगवंतांनी पुन्हा चतुर्भुज रूप दाखवावं याकरता त्याने त्यांना विनंती केलेली आहे, कारण तीच जीवाच्या विश्रांतीची खरी जागा आहे असं अर्जुनाला वाटतं.
ते चतुर्भुज रूप पाहताच अर्जुनाला आपण जणू दुःस्वप्नातूनच जागे झाल्याचा आनंद झालेला आहे. विश्वरूप समुद्र हाताने पोहून चतुर्भुज किनाऱ्याला लागल्यासारखं त्याला समाधान प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवाने अर्जुनाचं व्यक्तिचित्रण, अर्जुनाचा श्रीकृष्णांच्या विषयीचा भाव, प्रेम, मित्रप्रेम वगैरे भाव रंगवलेले आहेत. इथे ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय समाप्त झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.